नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत विदर्भातील यवतमाळ जिल्हा असलेल्या पुसद बस स्टँडवर। इथूनच आपल्याला जर्नी करायची आहे, तो म्हणजे पुसद ते पंढरपूर। या रूटवर नवीन गाडी पाहू शकता माझ्या पाठीमागे। आणि ही जी गाडी आहे ती बरोबर 9 वाजताची गाडी आहे आणि बुकिंग गाडी असते या रूटला। पण इथे पोहोचायला मला लेट झाला, थोडंसं चेहरा फ्रेश वगैरे करून घ्यायचा होता। जाऊ दे, पुढे कुठेतरी चेहरा फ्रेश वगैरे करून घेऊया। इथे आपले ड्रायव्हर दादा आलेले आहेत, आता गाडी निघते आणि आपली जी बस लागलेली फलाट क्रमांक 6 ला इथे आपली बस लागते। या रूटवर गाडी पहा कोणती आहे, न्यू BS6 अशोक लेलँड। गाडीचा मार्ग सांगतो तुम्हाला। गाडीचा मार्ग पुसद, कळमनुरी, हिंगोली, परभणी, परळी, गंगाखेड, कळम, आंबेजोगाई, बार्शी, पंढरपूर असा गाडीचा मार्ग आहे। गाडी नंबर MH14LX7606। या गाडीने आपण प्रवास करतोय पंढरपूर पर्यंत। आणि हे पुसद बस स्टँडचं 9 वाजताचे दृश्य। बरीच गर्दी आहे प्रवाशांची इथे। याआधी पण आपण इथून प्रवास केला होता, नाईट रात्राने प्रवास। पुसद मुंबई बघितला नसेल बघून घ्या, मस्त असा ब्लॉग आहे। आता आपली गाडी आलते इथून। सुरुवातीला गाडीमध्ये प्रवासी पाहू शकता, म्हणजे बुकिंग वगैरे एवढं काही जास्त नाही, कारण या रूटवर गाडी नवीन आहे। गाडी सुरुवातीला पाहू शकता किती भरलेली आहे, तर एवढी गाडी भरलेली आहे सुरुवातीला। बघूया या रूटवरती गाडी कुठं फुल पॅक होते। आणि या रूटवरचा पहिला स्टॉप कुठे येतो? पुसद नंतर पहिला स्टॉप झालेला आहे तो म्हणजे शेंबाळ पिंपरी। बरोबर या ठिकाणी 9:42 झालेले आहेत। महत्वाची गोष्ट अशी आहे की पुसद मुंबईत परत अजून एकदा आपल्याला ब्लॉक करायचा आहे। तो ब्लॉक नाशिक पर्यंत झाला होता, बघितला तुमच्या ब्लॉक मध्ये काय कंडिशन झाली होती। परत एकदा आपण पुसद मुंबई करणार आहोत, ते पण बुकिंग करून।
आलोय कळमनुरी बस स्टँड. बरोबर या ठिकाणी 10:22 झालेले आहेत आणि कळमनुरी बस स्टँडचा परिसर पहा तुम्ही. फलाट क्रमांक 1 पासून ते 5 पर्यंत दिलेले आहेत आणि कळमनुरी बस स्टँड हे परभणी विभागामध्ये येते आणि अशा प्रकारचं हे बस स्टँड आहे कळमनुरी बस स्टँड. आणि या ठिकाणी आपली गाडी पोहोचलेली आहे. पुसद पासून आपला छोटासा प्रवास विदर्भातला झालेला आहे. आता इथून पुढे तुम्हाला जास्तीत जास्त प्रवास मराठवाड्यातला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणच्या बसेस आलेल्या आहेत. हादगाव छत्रपती संभाजीनगर हादगाव आगाराची. त्यानंतर आपली बस पलीकडच्या गाडीला बोर्ड नाही. त्याच्यानंतर ही लोकल बस आहे सालवाडी, काहीतरी वेगळंच आहे कळमनुरी वगैरे. त्याच्यानंतर परत किनवट छत्रपती संभाजीनगर आणि हे कळमनुरी बस स्टँडचा 10:30 वाजताचे दृश्य परभणी विभाग मधलं. आणि हा जो रूट आहे ना थोडासा युनिक रूट आहे आणि इंटरेस्टिंग मार्ग आहे. हा प्रवास करायचा तुम्हाला भारी वाटणार आहे. आणि ज्यांना कुणाला हा प्रवास करायचा असेल, पंढरपूर दर्शनासाठी जायचं असेल ना, त्यांच्यासाठी हा प्रवास सगळ्यात बेस्ट राहणार आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 ज्योतिर्लिंग या रोडवर येतात, औंढा नागनाथ आणि दुसरं म्हणजे परळी. आता यवतमाळ जिल्ह्यानंतर आता आपण प्रवेश केलेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये. आता इथं कळमनुरी बस स्टँड नंतर आपली बस जाणार हिंगोली बस स्टँड. कळमनुरी ते हिंगोली जे अंतर बघायचं झालं तर जास्त काय अंतर नाहीये, एकदम 18 ते 20 किलोमीटरचं अंतर आहे कळमनुरी हिंगोली. आणि रोडचं म्हणाल ना, या रोडवर सिंगल असा रोड होता आणि या रोडवर जे रोडचं काम आहे ना ते सध्याला चालू आहे. यमेश आडोती जिल्हा हिंगोली या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे. 10:58 म्हणजे जवळजवळ 11 वाजत आले. या ठिकाणी 11 वाजताचे दृश्य हिंगोली बस स्टँड. प्रवाशांची इकडे तुफान गर्दी आहे. आपल्या पाठीमागे अजून एक बस आली आहे पाठोपाठ कळमनुरी पासून, कळमनुरी सोलापूर. तर आपण मराठवाड्यातील हिंगोली बस स्टँडवर आहे. इकडचं टेम्परेचर चेक करायचं म्हणलं तर सध्या 11 वाजताचे जे टेम्परेचर आहे 38 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर काय असतं ना ते विदर्भात गेल्यावरच कळेल तुम्हाला. तिकडचं टेम्परेचर भयानक आहे. मी गेलो होतो चंद्रपूर आंबेजोगाईला. आय थिंक मला वाटते 47-48 डिग्री एवढे भयानक टेम्परेचर असते विदर्भामध्ये. अमरावती पंढरपूर या गाडीचा पण आपण ब्लॉक केलेला आहे. ती गाडी आता अमरावतीवरून पंढरपूर चालले. डेलीचा शेड्यूल आहे, आपण नाईटचा शेड्यूल केला होता. चला ओळखीचे आहेत आपले ड्रायव्हर दादा. अरे बापरे, चला भेट घेऊन घेऊया ड्रायव्हर दादांची. तर आपली गाडी या बाजूला उभी आहे आणि पंढरपूर अमरावती या बाजूला उभी आहे. काय म्हणता दादा, बरं आहे का? आता चाललोय पुसद पंढरपूर. आपला ब्लॉग बघितला का? हो. आता कुठली गाडी घेऊन चालली तुम्ही? म्हणजे डेली शेड्यूल पण असतो या गाडीचा? अच्छा, म्हणजे नाईटचे शेड्यूल. म्हणजे सकाळी किती वाजता सुटते अमरावतीवरून? 6 वाजता सकाळी. आणि नाईटला परत गाडी अमरावतीवरून 6ला सेम. म्हणजे सकाळी पण एक गाडी अमरावतीवरून 6ला निघते आणि रात्री पण 6ला. बरं वाटलं का दादांना भेटून? बऱ्याच दिवसातून भेट झाली. अजून कुठला रूट आहे का अमरावतीवरून एखादा चांगला? खंडवा नवीन रूट चालू झाला? जुनाच आहे. खंडवा कोणता घाट आहे त्या रूटला? तर दादांची गाठ वगैरे घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपली पण गाडी रवाना होते पंढरपूरसाठी. ही बी गाडी पंढरपूरसाठी रवाना आहे. या गाडीचा आणि या गाडीचा मार्ग सेमच आहे. तुम्हाला पलीकडच्या गाडीचा पण प्रवास दाखवलेला आहे, पण तो नाईट रात्राने प्रवास होता. ही गाडी हिंगोलीवरून औंढा नागनाथला सुद्धा जाते. म्हणजे तुम्हाला जर 12 ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंग दर्शन घ्यायचं असेल औंढा नागनाथाचं, तर तुम्ही दर्शन घेऊ शकता औंढा नागनाथ. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं बाबा परळी वैद्यनाथ दर्शन वगैरे घ्यायचं तर तुम्ही तिथे पण घेऊ शकता. 2 ज्योतिर्लिंग दर्शन तुम्हाला एक्स्ट्रा होऊन जाईल. सगळ्यात बेस्ट. पण ही गाडी तुम्हाला चेंज करावं लागेल.
आपली गाडी पोचलेली आहे औंढाला आणि हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. बोला हर हर महादेव. गाडीमध्ये प्रवासांचं भरपूर होतं मी. तर सध्याला एवढी गाडी भरलेली आहे, अजून काही फुल गाडी नाही. पण आत्ता सध्या औंढामध्ये पाहू शकता पॅसेंजर वगैरे. आत्ता गाडी ऑलमोस्ट फुल झालेली आहे. आपल्या बरोबर दोन्ही गाड्या आलेल्या आहेत. अमरावती पंढरपूरचे जे क्रू आहेत ते परभणीला चेंज होणार आहेत आणि आपल्या गाडीचे जे क्रू आहेत पुसद पंढरपूरचे चेंज होणार आहेत अंबेजोगाई. औंढा बस स्टँडचं हे छोटंसं नियंत्रित कक्ष. औंढा बस स्टँडवर पण तुफान गर्दी आहे आणि बस स्टँडचं कामकाज चालू आहे. तिकडे काहीतरी फोडलेलं आहे आणि एक्स्ट्रा फलाट वाढवलेले आहेत पलीकडच्या साईडला. औंढा बस स्टँडचं जे वेळापत्रक आहे, येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्या इकडे दिलेले आहेत. त्या औंढा बस स्टँडला जेवढ्या पण गाड्या आलेल्या आहेत, पहिली गाडी गेली अमरावती पंढरपूर पुसद पंढरपूर. बोर्डच नाही या गाडीला, पण अंबड आगाराची गाडी आहे. कळमनुरी सोलापूर अंबेजोगाई हिंगोली गाडी. शेवटला आलेली किनवट संभाजीनगर सगळ्यात शेवट लोकल गाड्या आहेत. स्कूल बस. अजून एक स्लीपर बस आली इथे परळी आगाराची बेड विभाग. परतवाडा परळी वैजनाथ. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ या ठिकाणी मंदिर आहे. आता बघूया या रूटवरची गाडी कुठे थांबते का जेवणासाठी का डायरेक्ट पंढरपूरला पोहोचवते ही गाडी. खतरनाक गर्दी बापरे. आणि एक गाडीमध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे इथे बसणाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी. तर म्हणजे पाहू शकता इथे प्रवाशांना जाता येत नाही इथून आणि इथे बसणाऱ्यांना तर त्रासच आहे भाई. प्रत्येक टॉपला आले की इथं त्रास होतोय आणि प्रवासी पाहू शकता कसे जातात. एकदम मांडी लागते इथे. एकदम छोटीशी अशी जागा इकडे. मला पण त्रास होतोय ज्यावेळेस बसलोय ना. प्रत्येक टॉपवर हेच प्रॉब्लेम आहे. ते इथे प्रवासी वगैरे इथे चिटकतात जास्त. आणि परभणी बस स्टँडला गर्दी पहा तुम्ही. आतापर्यंत एवढी गर्दी कुठल्याच बस स्टँडला नव्हती. परभणी बस स्टँडला गर्दी. बापरे खतरनाक गर्दी. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे परभणी बस स्टँड. बरोबर या ठिकाणी 1 वाजलेले आहेत दुपारचे. आणि परभणी बस स्टँडचा परिसर पाहून घ्या. परभणी बस स्टँड. आणि मित्रांनो तुम्ही विचार पण करू शकणार नाही, या ठिकाणी टेम्परेचर बघाल ना 40 ते 42 डिग्री सेल्सिअस एवढं भयानक तापमान आहे. खतरनाक उन्हाळा आहे यावेळेस. आणि आपली बस ज्या फलाटला थांबली आहे फलाट क्रमांक 7, 8, 9 कोणत्या बसेस जातात पाहू शकता तुम्ही इथं. फलाट क्रमांक 7, 8, 9 या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे. आणि प्रवाशांची तुडुंब गर्दी पाहू शकता इथे. वा 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 खतरनाक. तर आपले सबस्क्रायबर इकडे भेटलेले तर त्यांची तुम्हाला ओळख करून देतो. तर आपले सबस्क्रायबर मित्र. दादा आपलं नाव? रामदास. कुठले आपण? पात्री. कसे वाटतात आपले व्हिडिओ? सबस्क्रायबर आहे, बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ पाहतो. शेवटचा विठ्ठलवाडीचा प्रवास पहिला अक्कलकुवा. भाई साहेब या रोडवर गाडी तर खूप खतरनाक भरली आहे. आपल्या सीटवर इकडे बसलो कोणतरी. आणि आतापर्यंत आपले जेवढे पण रोड कंप्लीट झालेले आहेत
पुसद, कळमनुरी, हिंगोली ना आता परभणीला गाडी आली. जिथून आपली गाडी जाणार परळी, गंगाखेड, अंबेजोगाई. तिथे आपला परिचय होणार आहे. गंगाखेडचं अंतर बघायचं झालं तर 38 किलोमीटर अंतर आहे आणि अंबेजोगाई बघायचं झालं तर 90च्या आसपास अंतर आपल्याला दाखवतोय. बघूया आता अंबेजोगाईला किती वाजता आपली गाडी पोहोचते. त्याआधी आपल्याला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग या रोडवर लागणार आहे अजून एकदा, तो म्हणजे परळी वैजनाथ मंदिर. आपण त्याच्यावर पण एक रोड केला होता, त्र्यंबकेश्वर परळी वैजनाथ. पहिला नसेल बघून घ्या, मस्त असा ब्लॉग आहे तो. फायनली पोहोचलो आपण गंगाखेडला. गंगाखेड बस स्टँडच्या बांधकामाचे कामकाज पाहू शकता. तर आतापर्यंत एवढे काम झालेले आहे बस स्टँडचं. खतरनाक ऊन पसरले. त्यातमध्ये मोबाईल एवढा तापलाय ना, विषय ना. मला वाटतं आत्ताच स्विच ऑफ पडेल मोबाईल. या रोडवर सगळ्यात जास्त जी गर्दी झाली ना ते परभणी आणि गंगाखेड. अजून कुठे गर्दी आपल्याला बघायला मिळते का बघूया. गंगाखेडला 42-43 डिग्री सेल्सिअस तापमान चालू आहे. खतरनाक ऊन लागते. दादा ऊन कसं लागतंय? भरपूर लागते. आता आपण परभणी जिल्ह्यामध्ये, आता इथून पुढे जो जिल्हा येणार आहे तो म्हणजे बीड जिल्हा. गंगाखेड बस स्टँडचा आहे टेम्पररी परिसर. त्या ठिकाणी सध्या जो टायमिंग झालेला आहे तो 2 वाजले. मराठवाडा विदर्भाकडे आलं ना अशीच कंडिशन तुम्हाला बघायला मिळणार आहे. आपल्यासोबत अजून एक गाडी आली, कळमनुरी सोलापूर गाडी. तर पाहू शकता बाकीच्या प्रवासी गेलेले आहेत त्या ठिकाणी आणि गाडी तर खालीच गाडी आहे. आता नाश्त्याला गाडी थांबायची म्हणल्यावर बाकीचे प्रवासी पण गेलेले दुसऱ्या गाडीमध्ये. का तर ज्यांना अर्जंट आहे ते दुसऱ्या गाडीत गेलेले. आपल्यासोबत जी गाडी आली होती अमरावती पंढरपूरची गाडी इथे पोहोचलेली बरोबर या टायमिंगला. पण त्या गाडीच्या थ्रू आहे ती परभणीला चेंज झालेली. आता इथून जाऊया परळी वैजनाथ आणि अंबेजोगाई. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो अंबेजोगाई बस स्टँडला. बरोबर या ठिकाणी 4 वाजता बस पोहोचलेली आहे. प्रवाशांची सगळ्यात जास्त जी गर्दी खाली झाली ते परळी. लगेच आपली गाडी रिटर्न आलते इथून आणि हा अंबेजोगाई बस स्टँडचा परिसर. प्रवाशांची तुडुंब गर्दी अक्षरशः. आणि आता अंबेजोगाईवरून आपली गाडी जाणार बार्शी मार्ग डायरेक्ट पंढरपूर. तर गाडीमध्ये प्रवासी पाहू शकता तुम्ही. तर एवढी गाडी आता सध्या भरलेली आहे. ऊन थोडंसं खाली झाले, बरं वाटायला लागले का तर जाम उन्हात प्रवास करतोय आणि त्यात म्हणजे टेम्परेचर खूप हाई आहे. आपल्या गाडीचे जे फुल तिकीट भाडे 60 ते पंढरपूर 750 रुपये ऑनलाईन तिकीट.
तर एवढं आपल्याला तिकीट भाडे पडलेलं आहे पुसद ते पंढरपूर फुल तिकीट. तर आपल्या गाडीचे क्रूज चेंज झालेले आहेत अंबेजोगाईमध्ये. दादा आपलं नाव इथून परत तुमची ड्युटी चालू होते अंबेजोगाई ते पंढरपूर. अच्छा, अंबेजोगाई चंद्रपूर हा रोड आपण इथूनच केला होता त्यावेळेस, पण मस्त अशी गाडी होती, नवीन गाडी, त्यानिमित्तानं आपण तो रूट कव्हर केला होता अंबेजोगाई चंद्रपूर. डेचा शेड्यूल आहे, नाईट शेड्यूलला पण गाडी असते अंबेजोगाईवरून, पण आपण डे शेड्यूल केला होता. अंबेजोगाई ते पंढरपूर बारशी मार्गे आपल्याला जे टोटल अंतर दाखवतं 190 किलोमीटरचा अंतर आपल्याला पार करायचं पंढरपूरपर्यंत. बोरी सावरगावमध्ये आपली बस थांबलेली आहे. इथे छोटासा जेवणासाठी स्टॉप झालेला आहे. त्यानंतर आपली गाडी लगेच रवाना होणार कळंब, बार्शी, पंढरपूर. आपण पोहोचलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी बस स्टँडवर. या ठिकाणी आपली बस आलेली आहे आणि बोर्डावर दिल्याप्रमाणे सर्व रूट आपले कंप्लीट झालेले आहेत पुसदवरून बार्शीपर्यंत. आत्ता फायनल स्टॉप राहिलेला आहे तो म्हणजे पंढरपूर. जवळजवळ अंतर बघायचं झालं तर 87-90 किलोमीटर समथिंग आपला प्रवास राहिलेला आहे. या गाडीचा अनाउन्समेंट झालेली आहे पुसद पंढरपूर. इथे चेकिंग पण झालेलं आहे आपल्या तिकीटचं. त्याच्यानंतर आता आपली गाडी रवाना होते. बार्शी बस स्टँडवरून पण आपण एक रूट केला होता बार्शी मालवण. ज्यांना कोणाला कोकण प्रवास करायचा असेल उन्हाळ्याच्या सीझनमध्ये बार्शीवरून सुद्धा गाडी आहे आणि तुळजापूरवरून सुद्धा तुळजापूर मालवण गाडी. मस्त असा ब्लॉक तयार केलेला आपण बार्शी मालवण.
जिल्ह्यातल्या कुर्डवाडी बस स्टँडवर. बरोबर या ठिकाणी 7:40 झालेले. या ठिकाणी आपली बस उभी आहे कारण तिकडे कॉन्क्रीट बेसचं काम चालू आहे आणि या ठिकाणी कॉन्क्रीट कव्हर झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं, ज्यावेळेस मी बसविषयी बोलत होतो ना, अशोक लेलँड कंपनीची ही ऑयस्टर बस आहे. ही ऑयस्टर बस नाही आहे, रॉंग इन्फॉर्मेशन पसरत चालली आहे सगळीकडे. मला पण सुरुवातीला वाटलं ऑयस्टर वगैरे असं काहीतरी बस असेल. या गाडीमध्ये इंजन पॉवर बघायचं झालं तर 197 BHPची पॉवर आहे या गाडीला. BHP म्हणजे ब्रेक हॉर्स पॉवर. तर एवढी पॉवर या गाडीला. तर तुम्हाला स्क्रीनवर वगैरे दिसत असेल तर अशी काहीतरी स्पेसिफिकेशन आहे गाडीची. तर लक्षात ठेवा, ही ऑयस्टरवाली बस नाही आहे, अशोक लेलँडची विकिंग एच सिरीजमधली गाडी आहे. त्यामुळे मी बऱ्याच ब्लॉगमध्ये बोललेलो आहे ऑयस्टर. सो इग्नोर करा ते. गाडी थांबणार आहे पुढे जेवायला. तर आता गाडी पुढे जेवणासाठी थांबणार आहे. तर बघूया कुठे थांबते जेवणासाठी. गाडी जेवणासाठी थांबणार म्हणलं पंढरपूरला पोहोचतोय. टाइम लागेल 9:30-10 तरी वाजतील मला. शेटपळमध्ये आपली गाडी थांबलेली आहे. बरोबर 8:13 झालेली आहे या ठिकाणी आणि जेवणासाठी स्टॉप झालेला आहे. म्हणजे या रोडवर एक थांबा झाला होता जेवणासाठी, तो तुम्ही बघितला असेल आंबेजोगाईच्या पुढे. त्याच्यानंतर आता हा छोटासा थांबा झालेला आहे जेवणासाठी. तर आपला गरमागरम मेन्यू आलेला आहे या ठिकाणी. दाल खिचडी, आपण इथे दाल खिचडी हाफ घेतलेला आहे. 80 रुपये प्लेट आपल्याला इथे पडलेली आहे. अशा प्रकारची दाल प्लेट इथे एक नंबर. तर मित्रांनो, या रोडवर जेवढे पण जिल्हे आलेले जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, यवतमाळ जिल्हा, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव आणि आता सोलापूर, एवढे 7 जिल्हे या रोडवर येतात. या 7 जिल्ह्यांमधून ही बस जाते पुसद, पंढरपूर, पुसद. गाडीमध्ये एवढी काही गर्दी नाही जेवढी परभणीला झाली होती ना भाई, तुफान गर्दी. इथे प्रवासी वाट बघतायत. कोरडवाडीपासून हे प्रवासी बसलेले. एखाद्या वेळेस बस लागली तर इथून तुम्हाला बस मिळू शकते. तर अजून काही दिवशी मला वाटत नाही एवढं लवकर तरी बस लागेल. पंढरपूर आलं, विठोबा भेटला. आता या गाडीचा इंजनचा आवाज शांत झालेला आहे. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे पंढरपूर बस स्टँड. या ठिकाणी फायनल स्टॉप कंप्लीट झालेला आहे. पुसद ते पंढरपूर या ठिकाणी बरोबर 12 तासांचा कंप्लीट प्रवास झालेला आहे आणि इथे आपली बस थांबलेली आहे. आणि हा पंढरपूर बस स्टँडचा परिसर. 9:15 दृश्य पंढरपूर बस स्टँड. हीच गाडी उद्या सकाळी रिटर्न निघणार आहे. ते टायमिंग दिलेलं आहे स्क्रीनवर किती वाजता ही बस रिटर्न निघते पंढरपूर वरून पुसदसाठी. एकदम इंटरेस्टिंग मार्ग होता. यात्रा स्पेशल असल्यामुळे तुळजापूर, ज्योतिबा, पंढरपूर अशी धार्मिक स्थळ आहेत ज्या ठिकाणी ह्या सीझन मध्ये जास्त गर्दी आहे. खतरनाक उन्हातून झालेला प्रवास आता कुठे गारेगार वाटायला लागला. आता आपण विठी माऊलीच्या दारापाशी आलो. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा प्रवास नक्कीच मला कमेंट करून सांगा. चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच. चला बाय. So they fear me as a contender. When I fight they always remember. Yeah, I will be known, I won't let go.